तर विषय असा झाला की गाड्या एकदम जामच अडकल्या होत्या. तर मित्रांनो, आज उठल्या उठल्या लागलं होतं आपल्याला काम, म्हणजेच आपल्याला दही आणि थोडा भाजीपाला आणायचा होता. तर काय मग निघालो आपण लगेच मार्केटला. आपल्याकडे नव्हती गाडी, तर मग काय निघालो पायी. तर आपण निघालो व्यंकीजवर. तर दही घेऊन आपण निघालो आता घराकडे. दही घेतल्यानंतर आपल्याला घ्यायचं आता भाजीपाला. तर इथं असा विषय झाला की यांच्या गाड्या एकदम जामच अडकल्या होत्या. तर काय आपण घेतला भाजीपाला आणि निघालो घराकडे. आणि आज आम्हाला जायचे होते मंत्री काकाच्या शेतात. तर आंघोळ करून लगेच निघालो आपण शेतात, कारण शेतात जाऊन आपल्याला आज जेवण करायचे होते आणि सीताफळ खायचे होते. तर आम्ही घरची सर्वच मंडळी घेऊन आलो होतो शेतात. हे बघा, हे आहेत मंत्री काका. सीताफळाची बाग आहे. इथं जवळ 800 झाड सीताफळाचे लावलेले आहेत. आपण 1.5-2 एकर मध्ये वार्षिक उत्पन्न याचं भरपूर निघते. मस्त आपले प्रेमी लोक खाते पिते, मस्त आनंद घेते तर शेतीचा. आज सोमनाथ रायचं कुटुंब सगळे इथं वनभोजनासाठी आलेले शेतात. वनभोजनासाठी शेतात आलेले आहेत. सोमनाथ लाशे टेलर, साई टेलरची फॅमिली, त्यांच्या भावाचं कुटुंब. तुम्ही पण या घरी आमच्या शेतीला भेट देण्यासाठी, सीताफळ खाण्यासाठी या. ही आहे माझी मोठी आई. सीताफळ बघा होता, असे गोड लागत होते एकदम. आणि ही माझी आई. विहिरीत असं पवा वाटू लागलं, पण पवताच येत नाही, ती गोष्ट वेगळी. मग काय, नुसता बघूनच आनंद घेतला. तर काय, आता झाली जेवायची वेळ आणि जेवण करून निघालो आम्ही घराकडे. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.